पुलअप्स काढायला हिला काढ बरं. चल. हां चल, यू कॅन डू इट. खाली पाय पहिले लटकव. हां जायवरती एक 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 काढ. चल 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 चल. अरे बास. इज्जत न घालू ते ब्लॉग डिलीट बास. एवढे एवढे ना. ब्लॉग डिलीट कर. परत एक परत एक. नाही ब्लॉग डिलीट कर. ब्लॉग डिलीट काढ ना. नाही निघत. मग काढलं काढ ना. मग काढलं आता निघत नाही. कधी काढलाय. मग नव्हतं काढलंय का. तर नमस्कार मंडळी. तर मंडळी माझं नाव सिद्धून. मी तुमच्या आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर तुम्ही पाहू शकता सकाळ सकाळी एवढी थंडी पडलेली आहे आणि मम्मीने आपल्याला उठवलेलं आहे झोपेतून का दूध घेऊन यायचे पहिले. तर आपण आता पहिले जाणार आहे दूध आणायला. सध्याचं वातावरण पहा तुम्ही कसं झालेलं आहे आणि गार एवढं वाजतंय का गाडी चालू वाटत नाही. बापरे एवढं गार. ओढ लाकडा आता ओढ. का बरं शके का बरं नाही आणणार तू. एवढे काय थंडी वाजती का बरे. थंडी वाजती. हा किती थंडी वाजती. मोकार. चके थंडी वाजते का किती. थोडी. चल शके बस झालं एवढंच शेकायचं थोडंच. वा 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 परे लय मोठं आणलं तो. यायचं का परे तुला यायचं का तिकडे शेक करू ना आपण आपल्या घरी. चल. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता एवढं गार वाजायचं चालले आपण मस्त शेकत होतो आणि परत म्हटलं का नाही आता आपल्याला आहे ना घरी जावं लागणार आहे. तर मग आता आपण निघालोय रिटर्न घरी. थंडी तर लय असते. लय बेकार थंडी आमच्या इकडे. तुमच्या इकडे एवढी थंडी पडली का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. दिसतंय ना मॅगीचं हे दिसतंय ना त्यात. तर काय जेव इथून साकूरला झुम करून पाहतो पिशवी मॅगी दिसती का. नाही रे इथून नव्हतं झूम करून पाहत. काय काय आणलंय त्यात. म्हणजे सॅमसंग S24 असला म्हणजे त्याचा गैरफायदा घेत असताना काकाशी हटाकी. गैरफायदा नाही घेते. बघू द्या द्या इकडं. काढून घ्या त्यातले. तर मंडळी आता आहे ना पप्पांनी आपल्याला खायला तर आणले पण अजून काय आपल्या ताब्यात दिलं नाही. लाईट गेलेली. तर चार्जिंग किती पॉवर बँकला. 37%. बस झाली माझ्यापुरती एकट्यापुरती. गैरलय समज तो 25% मध्ये तो आता मला वाटतं 22 ते 23% मध्ये फुल बसलाय. तो 4000ची बॅटरी बघतोय. तर मंडळी पाहू शकता मस्तपैकी आता आहे ना व्हेज बिर्याणी खातोय आम्ही. त्यासोबत खिचडी आहे त्यासोबत कारण की पप्पांना उपवास होता आणि आपण पण आता त्यांच्या उपवास थोडा उपवास आम्ही पण धरलाय. एकदम क्वालिटी तुम्ही पाहू शकता बिर्याणीची. आय मीन व्हेज बिर्याणीची ना क्वालिटी पाहू शकता तुम्ही. तर मंडळी पाहू शकता आता आपण आहे ना झाडांना पाणी घालून घेतोय पहिलं कारण की ऊन भरपूर झालेलं आहे म्हणून आता पहिलं हे पहा झाडांना पाणी घालतो पहिलं. यांना आधी थोडं थोडं घातलं होतं पण आता परत थोडं थोडं घालतोय कारण की पाणी कमी पडलं होतं ना. हे पाहू शकता तुम्ही आपल्या झाडांना तर पाणी जास्त नव्हतं घालायचं 2-4 झाडांनाच होतं कारण की ते बारकाले आहेत ना मग त्यांना जरा जास्त काळजीची गरज आहे म्हणून त्या झाडांना पहिलं पाणी घातलंय. आणखी पण दुसरी पण झाडं आहेत बरं का. मग आता त्यांची वारी. आता जर सगळ्या झाडांना पाणी घालायचं म्हटलं तर कमीत कमी आपल्याला 1.5 ते 2 तास लागते ते कारण की झाडाचे एवढे आहेत. हे पाहू शकता तुम्ही इकडं पण आहेत. हे इकडं घराच्या पाठीमागं पण आहेत घराच्या पुढं पण आहेत आपल्या आणि हे इथं अंगणात एक आंब्याचं झाड लावलेलं कारण की मोठं होऊन आहे ना ते चांगलं सावली वगैरे देईन म्हणून आपण अंगणात आंब्याचं झाड लावलेलं. सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपल्याला ज्याची आवश्यकता असते उन्हाळ्यामध्ये स्पेशल म्हणजे आंब्यांची तर त्यासाठी आंब्याचं झाड लावलंय. नेक्स्ट हे फुलाच्या झाडाची बारी. याला पेपर फुल का काहीतरीच म्हणतात ते मला नाही माहिती आता काय म्हणतात
पण याचे फुलं छान असतात, म्हणजे एकदम भारी असतात. सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे हे आंब्याचं आणि तिकडं जास्वंदाची झाडे त्यांना घालणं गरजेचं होतं. आणि बाकी इथं एक मोरपंखी आहे, तरी तुम्ही पाहू शकता. तर त्या मोरपंखीचा विषय असा आहे का तिला कंटिन्यू पाणी चालूच राहतं, कारण की त्याच्या खालून आहे ना आपण ठिबक सिंचनची जी नळी असते ती घातलेली, त्याच्यामुळे तिला तर काय अडचण नाही. चला परत आपल्या वावरात परत आता काय कामच नाही दुसरं. पप्पांनी परत बोलावलेलं आहे आपल्याला. पोरं 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 खोरं खोरं बी सांगितलं. हा काहीच पोरं काहीच खोरं घ्यावं लागेल आपल्याला. थांबा थांबा. त्या डोरा दे एक्सप्लोरा सारखं, क्या आपको खोरा दिख रहा है? क्या आपको खोरा दिख रहा है? नहीं, मुझे भी नहीं दिख रहा, चले ये खाय खाली मग क्योंकि खोरा ही नहीं है यहाँ पे. ये खाय खाली चला घे गाडी चाल. मंडळी आपल्याला खोरं तर काय सापडलेलं नाही आता. लावून घे ना लावायचंय का ते? मंडळी आमच्या गेल्या आमच्या आता डोक्या परिणाम झालोय आणि हो राहिले मंडळी. आता आपण आलेलो आहे बरं का, शेतात आलेलो आहे आपण आता. हे पाहू शकता, हे त्या दिवशीचं तेच शेत आहे जे आपण नीट केलं होतं, पूर्णपणे एकदम ओके मध्ये केलं होतं. तरी काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला डबल शेतात यावं लागले. तर बघावं लागेल नक्की काय आहे, नक्की अडचण काय बघायचं सगळ्यात पहिलं तर. काय अडचण असेल रे? ते दोन जे पाहते त्याला आडवे बांध घालायचे राहिले हा, मग मी त्या दिवशी पण म्हणतो होतो ना आडवी बांध घालून घेऊ. घातले नाही ना पण आता. ते एका दोन झोप झाल्या असतील तर उठा. कामाला सुरुवात करा. तुम्हाला इथे येऊन गारा होईल झोपायचं होतं म्हणून आलते तुम्ही. तरी म्हणलं काम का व्हायना. वा चिंचची सावली. मम्मी मालिका पाहते. सास भाऊ का सिरियल. मम्मीच्या मालिका चालू. काय करायचं पप्पा दाखवा आम्हाला सगळं. पप्पांना म्हणा, विचार पप्पांना काय करायचंय म्हणा. मंडळी तुम्ही पाहू शकता, हे पा कसं आहे. एवढ्यासाठी बोललो तुम्ही मला. कसले तर मंडळी हा का वेळ मारता केला जातो. तर मंडळी आता Original आहे, सध्या original. घरी असतो ना, त्याच्यामुळे व्यायाम निघत नाही. आता हा. सध्या मी घरी काढ पुशअप्स, ते सॉरी पुलअप्स काढ. अरे, अरे, अरे. बस. बस ये तो तेवढंच सुरू होते खतम होते. तेवढंच होतं. इथं मस्त पैकी एखादं घर बीर बनवायचं का छोटं स्वप्न यायचं. इथं काहीतरी आपण बनवायचं. अरे इथं मस्त पैकी घर बीर बनवायचं, इथं गेम खेळायला यायचं. एवढची फांदी का ती बरोबर होती, पण तिथे खाली पप्पा झोपलेले ती फांदी बरोबर होती. तुला पुशअप्स ते काय पुलअप्स काढायला हिला काढ बरं. चल हा चल, यू कॅन डू इट. खाली पाय पहिले लटकव. हा जायवरती एक 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 काढ. चल 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 चल. अरे बास. इज्जत न घालू ते ब्लॉग दिले. बास एवढे एवढे ब्लॉग डिलीट कर. परत एक परत एक. नाही नाही ब्लॉग डिलीट कर. ब्लॉग डिलीट काढ ना. हा नाही निघत. मग काढलं नाही. काढ ना. मग काढलं पण आता निघत नाही. कधी काढलाय. मग नव्हतं काढलंय का. हा काढ. चाल निघला आता भरपूर बरं का. परत परत. हा जाय वरती. नाही रे पहिलं जमत होतं आता काही निघाला. आता तू लट्ट्या झालाय. आता मसाले मसाले हात कमी करावं लागेल. चल ते जे आपण लांब लांब एवढं लांबलं तर 2 साड्या काढलेल्या होत्या, त्याचे करायचे 4 ते 5 पाडगे करायचे. आता पाडगे माहिती ज्यांना पाडगे माहित नाहीत त्यांना सांगतो, जे वाफे असतात त्यालाच पाडगे म्हणतात इकडं. आमची मर्जी आम्ही काय इकडून जे आहे ना तिकडून पाणी जाण्यासाठी ना तिकडून एक पाट काढावं लागणार आहे. पूछो जरा पूछो इसे क्या हुआ है. वड ना अजून. तुम्हाला वडायला चालतो. चल पुढे. मी आता घरी चाललोय कारण की आपलं काम बऱ्यापैकी झालं. मी निघालेलो आहे घरी. आणि हे पाहिजे इथं मम्मी पप्पा आणि बारका भाऊ. तर चला आता निघतो घरी. ही आपली हायाबुसा आणि तिच्यावरती बसा. तर मंडळी आता आपण घरी आलेलो आहे आणि आता आपण आपल्या बेडरूममध्ये आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि आता मग मला वाटलं थोडंसं तोंड हात पाय धुवा आणि आराम करावा.
आणि आपला व्हिडिओ एडिट करून घ्यावा. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटू आपण पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.